दुधी किती पौष्टिक आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर मोठे आणि लहान सगळेजण खायला पाहिजे असा प्रकार करायला पाहिजे असा विचार डोक्यात येऊन मी हा प्रकार केल्यानंतर सगळ्या घरच्यांना आवडलं. तर आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तर हा प्रकार व्हायलाच पाहिजे असे सगळेजण म्हणाले. तर मी काय केले, तर दुधी आणलेलं स्वच्छ धुवून पुसून घेतले. त्यानंतर त्याच्या असे काप करून घेतले, मोठ्या किसणीने किसून घेतले. तर अशा पद्धतीने किसून घेतल्यानंतर याला बाजूला ठेवले. त्यानंतर काय केले, एका वाटीने आपली दररोजची जी भाजीची किंवा आमटीची वाटी असते त्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, कोलम तांदूळ. आणि तर या ठिकाणी जेवढं तांदूळ आहे तेवढं डाळ घेतलेलं आहे, म्हणजे 1.5 वाटी तांदूळ झालेला आहे, 1.5 वाटी इथे मी डाळी घेतलेल्या आहे. तर डाळीमध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आणि त्याचबरोबर इथे मी चणा डाळ घेतलेला आहे. तर तिन्ही डाळीचं प्रमाण थोडंसं जास्ती अधिक करू शकता, पण तिन्ही मिळून मी 1.5 वाटी घेतलेलं आहे. थोडंसं मुगाची डाळ, थोडंसं तुरीची डाळ आणि थोडंसं चणा डाळ या पद्धतीने घेतलेलं आहे. तर टोटल सगळं डाळ आणि तांदूळ मिळून 3 वाटी झालेलं आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. दुधीची भाजी म्हटलं की सगळेजण नको म्हणतात, पण या पद्धतीने तुम्ही जर दाल खिचडीमध्ये टाकताल तर सगळेजण आवडीने खातील, कारण शिजल्यानंतर एकजीव होतो आणि छान मॅशी होतो. त्यावेळेस समजणार सुद्धा नाही आपण यामध्ये दुधी टाकलेला आहे, पण चव मात्र अगदी भारी लागत होतं. तर आता मी जेवढं तांदूळ घेतलेलं आहे, म्हणजे डाळ तांदूळ, त्याच्या इथे मी 3 पट पाणी टाकून घेतलेलं आहे. एका वाटीला 3 वाटी या पद्धतीने. तर 3 वाटी तांदूळ आणि डाळीचं मिश्रण होतं, तर 9 वाटी पाणी आणि एक अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर एक मोठा चमचा इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे. दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता आणि हिरवी वेलची सुद्धा टाकून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून मिक्स करून झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायचा आहे. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत यामध्ये आपल्याला भरपूर भाज्या टाकायचं आहे. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी इतकं मटार, ताजे मटार घेतलेलं आहे, फ्रोझनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. 2 चमचे इतकं आलं लसणाचं जाडसर कूट आणि सुक्या लाल मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर, वाटी भरून इथे मी कांदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर गाजराच्या फोडी आणि टोमॅटोच्या फोडी साधारण वाटीभर घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपली दाल खिचडी छान शिजल्या गेलेली आहे आणि पूर्ण मिक्स केलेला आहे. आता फोडणी देऊया. त्यासाठी मोठी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर 5 ते 6 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे मी थोडीशी लवंगा आणि मिरे टाकून घेतलेला आहे. सोबतच इथे मी घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया, परतून घेऊया 1 मिनिटासाठी. त्यासोबत इथे मी घेतलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे, गाजराच्या फोडी आणि त्याचबरोबर मटार टाकून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, आलं लसूणसुद्धा टाकून घेतलेलं आहे, सुक्या मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे, ते सुद्धा परतून घेऊया. यापैकी आणखीन तुमच्याकडे दुसऱ्या भाज्या असतील जे तुम्ही खिचडीमध्ये टाकल्यास आवडतील, त्यानुसार तुम्ही दुसऱ्या भाज्यासुद्धा वापरू शकता. हे सगळं छान असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले टाकूया. अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर धने पावडर इथे मी साधारण 1 मोठा चमचा टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा भाजलेली जिरेची पूड आणि तसेच इथे मी टाकत आहे लाल मिरची पावडर 1 चमचाभर इतकं. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि त्याचबरोबर इथे सगळ्यांच्या आवडीचा आणि सगळ्यांना आवडणारा असा दाल खिचडी होणार आहे. त्यासाठी तर इथे मी 1 पाऊच इतकं मॅजिक मसाला किंवा मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून तयार करून घेतलेली खिचडी यामध्ये टाकून घेतलेला आहे. पूर्ण मसाला व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, थंड पाणी नको. गरम पाणी टाकलं की पटकन आपली दाल खिचडी तयार होते. तर या ठिकाणी इथे 1 मोठा तांब्या मी गरम पाणी करून घेतलेला आहे. तर गरम पाणी तुमच्या आवडीनुसार, आता खिचडी कशी कन्सिस्टन्सी आवडते तुम्हाला, पातळ आणि घट्ट, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. तर इथे मला 1 मोठा तांब्या पाणी पुरेसं झालेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. काठी कुटळ्या राहू द्यायचं नाही. हवं तर तुम्ही गॅस बंद करून सगळं मिक्स करून परत हे टोपलं किंवा कढई गॅसवर ठेवू शकता. सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यावर मस्त तडका देऊया. तर तडका म्हटलं की तूप आलंच. इथे मी 3 चमचे इतकं, मोठे 3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. गरम झालेल्या तुपामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे, जे पूर्णपणे ऑप्शनल आहे, फक्त तडका दिसायला सुंदर दिसण्यासाठी. आणि एक अर्धा चमचा इतकं इथे मी हिंग टाकून घेतलेलं आहे, ज्याची चव आपल्या खिचडीला मस्त अशी येते. आता
आता हे गरमागरम तडका खिचडीवर टाकून घ्यायचं, झाकण लावायचं 1 मिनटं याचा फ्लेवर मध्ये उतरेपर्यंत. त्यानंतर कमी गॅसवर 1-2 मिनटं शिजून घेतलं की आपली मस्त गरमागरम अशी दाल खिचडी तयार झालेली आहे. नेहमी तर तुम्ही दाल खिचडी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या असताल. या पद्धतीने दुधी मिक्स करून एकदा नक्की करून पहा. कोणाला समजणार नाही, पण पौष्टिकपणा आपल्या खिचडीला नक्कीच येणार. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तर अशी खिचडी एकदा केल्यानंतर आवडली तर परत परत तुम्ही सुद्धा करताल, कारण पौष्टिकसुद्धा आहे आणि सगळ्यांना आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया. तोपर्यंत